नमस्कार मंडळी, आज आपण रेसिपी बघणार आहोत भरला वांग्याची। तर मी वांगे स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आणि कांदा बारीक कट केलेला, मोठा एक कांदा घेतलेला मी आणि छानपैकी कट केला। भरल्या वांग्याची भाजी मोस्टली सगळ्यांनाच आवडते, आपल्या घरामध्ये खूप आवडीने खातात सगळे भरल्या वांग्याची भाजी। आणि आमच्या विदर्भामध्ये जी रेसिपी बनवतात, म्हणजे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने मी बनवलेली आहे। तर अद्रक, जिरा आणि लसूण घेतलेलं मी छानपैकी कुटून घेतलं खलबत्त्यात। नंतर एकीकडे मी शेंगदाण्याची पूड घेतली, त्यामध्ये 1 चम्मच चटणी, नंतर धनेपूड, नंतर कांदा लसूण मसाला, मीठ चवीपुरते, गरम मसाला, हळद, सगळे मी मसाले टाकून चांगलं मिक्स करून घेतलं। मी मसाला चांगला मिक्स करून घेतला सगळं। नंतर ते वांग्यामध्ये भरले छानपैकी। सगळे व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घेतला मसाला। भरल्या वांग्याची रेसिपी सगळीकडे वेगवेगळी असते, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने केली जाते। आणि मग मी कढईमध्ये तेल घेऊन तेलाला थोडंसं तापवून मग जिरा, मोहरी फ्राय करून घेतला आणि नंतर कढीपत्ता फ्राय केलाय छानपैकी। नंतर कांदा जो कट केलेला होता तो सगळा कांदा टाकला। कांदा छानपैकी परतून घेतला, लाल पिवळसर झाल्याच्या नंतर लसूण पेस्ट टाकली मी त्याच्यामध्ये। दोघांना छानपैकी फ्राय केले आणि मग त्यात आपली जी वांगी होती मसाला भरलेली ते त्याच्यामध्ये टाकून दिले सगळे आणि मग असंच त्याला झाकून ठेवलं। लगेच पाणी नाही घालायचं, वरतून एक प्लेट ठेवून त्या प्लेटवरती मी पाणी टाकले, जवळजवळ 1 ग्लासभर, म्हणजे ते खालच्या भाजीच्या वाफेनं ते पाणी गरम होईल आणि नंतर ते भाजीमध्ये टाकता येईल पाणी म्हणून। आणि नंतर ते गरम झालेलं पाणी भाजीमध्ये टाकून दिले आणि मग मी झाकून ठेवलं थोड्या वेळाने।